नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सह्याद्री प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात शेकडो महिला आणि तरुणांचा सहभाग। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सह्याद्री प्रतिष्ठानने ओम साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने पेण येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। सदर शिबिरामध्ये पेण तालुक्यातील तरुण वर्ग तसेच महिला वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला। राज्यातील गडसंवर्धन आणि इतर सामाजिक कार्यात नेहमीच एक पाऊल पुढे असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी दरवर्षी आम्ही धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिबिर पार पाडत आहोत। मात्र यावेळी देशात युद्धाचे सावट असल्याने जे सीमेवर युद्ध सुरू आहे त्या जवानांना वेळ पडल्यास रक्ताची कमतरता भासू नये यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले असून सोशल मीडियाद्वारे येथील संस्था मंडळे यांना आवाहन केल्यानंतर शेकडो रक्तदाते आज सहभागी झाले। गतवर्षी शिबिरात 391 रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता। यावर्षी 500हून अधिक रक्तदाते या शिबिरात सहभागी होतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी पेण तालुक्यातील विराज म्हात्रे आणि श्वेता म्हात्रे यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस रक्तदान करून एक आगळा वेगळा संदेश दिला। सदर शिबिराला ओम साई ब्लड बँक पनवेलचे डॉक्टर बनकर, सचिन पाटील, प्रतिमा गवते, निकिता चोरट, ऋतुजा पाटील, किशोर बडगुजर आदी डॉक्टर उपस्थित होते। तर हे शिबिर संपन्न करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष साईराज कदम, प्रशासक अच्युत पाटील, रोशन टेमघरे, केतन म्हात्रे, रोहित केणी यांच्यासह सह्याद्री प्रतिष्ठानचे शेकडो मावळे उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, पेण।